आमच्या आयांचं वाटतं ज्या आपल्या भाच्यांची लग्न झाली त्या आयांच्या डोळ्यातलं पाणी बघून मला लय वाईट वाटत होतं. त्या तुळशी जसं अक्षर देऊन रडत होत्या. वाटायचं बाबा इतकं म्हणजे त्यांच्या मनात त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार येत असतील त्यावेळेसच त्यांना रडतच ना, काहीतरी आठवत असेल. अगं त्यांनी आज लहानाची मोठी केली, 20-21 वर्ष तिला सांभाळली आणि आज लगेच परकेच्या हवाली करून एका क्षणात ती जाणार म्हणल्यावर मग त्यांना मन त्यांचं काहीतरी त्यांना खात असेल का नाही ना. मग एवढी का उदास बसली? उदास बसली का? लेकीचं कसं आहे, परकेचं धन आहे लेक म्हणजे. माझी पण आई बापा आली बसली घटीवर गेलीच की निघून शिना. लहानाचं मोठं आई बापापाशी व्हायचं, मोठं झालं की आई बापाने लेकीचं कन्यादान करायचं. किती अवघड आहे. तीच विचार करत बसली म्हणजे आपल्यात पण दोन यायच्या. अगं आपल्या दोन याच्या पण आपल्या पोरीसारखं आपण जर त्यांना जीव लावला तर कशाचं उणीव कशाची आणि कमीपणा कशाचा वाटतोय सांग की, आणि कमी कशात वाटायचं. ज्यावेळेस आई त्या तुळशीला पाणी घालताना त्या आईच्या डोळ्यातनं पाणी पडतं ना, प्रत्येका त्या मंगलाष्टीला चालू असताना तेव्हा त्या प्रत्येक पाण्यामागं आईला काय काय वाटत असतं. किती क्षण आईला ते आठवत असतं. दुसरं आपल्याला खेळलेलं हसलेलं डोळ्या फिरलेलं लेकरांना हट्ट केलेला काय काय मागितलेलं ते पुरीच्या काय काय जे आठवणी आपल्या त्या आईपाशी असते. एक आई म्हणजे मैत्रीणच असते लिखीची. तीच आज कन्यादान सावधान झाले शब्द काय असेल तीच आपला अधिकार संपला. एकदा सावधान झाले की लेकीचा अधिकार संपला. आईबापाचा आईबापाची लेक नाही. जगाची रीत आहे शेवटी, जगासंग चालावं लागणार आहे. परंपरा जसं आहे तसं करावं लागणार आहे. पण कसं बघा पहिल्यापासून कसं आहे, किती अवघड आहे विचार केलं. अगं ते देवादिकापासून आलंय, माणसानं परंपरा पडलेली असते तर मोडीला जाते. लेकीला पूर्ण निहरी द्यायची, लेकीचा संसार द्यावा लागतो सगळा संसार सट आहे बापाने. किती अवघड आहे विचार केलं. एवढी रजाचा गज करायचा, मोठी करायची, लेक द्यायची, लेकीला हुंडा द्यायचा, सोनं नाणं. आज काय हुंडा नाणं सोनं तसलं काय नाही, पण जी काय आहे ती मी सांगते. आज ती पण एकदम आनंदात आहे, ती खुश आहे ती. आणि जी लेकी बाळातलं असतं का नाही ती सुनाशीनला त्रास करतच नाही, कवाच करत नाही. त्यांच्या बहिणीला पण 3 मुली आहेत, त्यामुळे त्यांची बहीण कवाच त्यांच्या सुनासनीच्यामध्ये त्या जशा माझ्या लेकीन आणते त्या तशाच आज माझ्या घरी कुणाच्या तर लेकी आले त्या. मी कधी त्या लेकींना बोलणारच नाही म्हणते, कारण की जे काय आता माझं होतं ते सगळं काय त्यांचं आहे, त्यामुळं बोलायचं काय राहिलंच नाही म्हणते. कसं आहे खरं लय अवघड आहे. ते बाप एकीकडे रडत होता, भाऊ एकीकडे रडत होता, मावशी एकीकड, आजी एकीकड, आजोबा एकीकड. म्हणजे त्या पोरी संग नातं जुडले किती असतंय. किती किती जण आहेत, चुलता हाय चुलती हाय, म्हणजे किती माणसं आहे ती एका पुरी संग विचार केला तर. तेवढी सगळी सोडून नवऱ्यासाठी सासऱ्यासाठी लेख ही परक्याचं धन असतं ग. लेख ही परक्याचं धन असतं. जाऊ दे की उद्या आपलीतून जायचे. विचार केला तर आताच माहित वाटतंय आपण आता एवढं करतोय, एक दिवशी पूर्णपणे सगळं काय त्यांच्या हवाली करायचं. आपला अधिकार नाही, 2 दिवस घालवा म्हणलं तर नाही. किती अवघड आहे, लय अवघड आहे. मला तर माझ्या घरात सुना यायच्या त्या, पण मलाच वाईट वाटतं या फक्त त्यांच्या आई बाप सोडून यायची आपल्या घरी. विचार केला तर पण आपण पण आलोच ते आहे की नाही. प्रत्येकाच्या जीवनात मुलगी आहे म्हणल्यावरती होणारच आहे आणि त्याला सुट्टी नाही. काय पै पाहुणे आले ती तर तुम्हाला पै पाहुणे काय दाखवत नाही बहिणीनं, कारण काय झालंय तिकडं आल्यापासून जरा मी थोडी हाय जरा टेन्शनमध्ये. ह्यांना म्हणलं आता चहा करायची काय माझी कपॅसिटी नाही, जावा आणि जरा थंड का ना काय तर माझं पण डोकं विसत थंड होईल. आल्यापासून झोपलेलीच होती, आता हे मी उठवली. म्हणलं माणसं पण सारी तुझं काय झोपली आहे म्हणून उठली तर
ती लेकरं घेऊन आली ती. काय म्हणता मग? हं? तुम्हाला कसं वाटलं याची लग्न? चांगली झाली की. नावं कोणाला ठेवायची नाही ती. लग्न मस्त झाली, जेवण चांगलं होतं, त्यांनी नियोजन चांगलं केलं होतं, त्यामुळं सगळं व्यवस्थित झालं. काय चांगलं कसं असतं लग्नात थोडंसं सर नकर राग हो हे असलं कोणाचं ना कोणाचं राहतं, पण आपण तसलं काही मनात आणायचं नाही. ज्या मालकाने जे कार्य केलं होतं ते अतिउत्तम झालं, चांगलं झालं. चांगलं म्हणजे एकदम चांगलं झालं. रागाचं आणि लोभाचं काय नसतंय. कसं आहे लग्न माझ्या म्हणण्यानुसार जे स्वप्न कधी त्यांनी बघितलं नसेल तसं ते एक त्यांचं स्वप्न आज साकार झालं. खरंच लय भारी. कारण त्यांनी कसं असतं उघड्या डोळ्यांनी एखादा स्वप्न बघतो, पण 99% उघड्या डोळ्यानं कुणालाही सपान बघता येत नाही. जे काय माणसाचं लग्न ठरलं जमलं की विचार करत असतो आणि त्या विचार करण्यात त्याला गुंगी येते, त्या गुंगीत जी स्वप्न रंगते ती खरी स्वप्न आज त्यांची साकार झाली. ते जसं जसं अक्षता पडल जसं जसं ती सगळे काय त्यांच्या ती विधी सगळं पूर्ण होईल तस तसं डोळे पुढे एक एक घ्यायचं, मनात एक एक विचारायचं की बाबा उद्याच्याला माझ्या पण 2 मुलांची लग्न होणार आहे ती, माझ्या पण घरी कुणाचं लेकी यायच्या त्या माझ्या सुना, उद्या माझं कसं व्हायचं, सुना माझ्या कशा असलेल्या, इतके विचार चालूच झालं माझं. जसं जसं तिकडं अक्षता पडायचं चालू झालं तसं इकडं माझं विचार चालू झालं. प्रत्येक जण स्वप्न बघतं सुनचं. मीच काय प्रत्येक ज्या मुलाची आहे ना अहो प्रत्येक जण स्वप्न बघतं. आज मुलगी आपल्यात असली तर मुलीला बी वाटतं की मला मोहर भेटणारा जोडीदार जीवनाचा कसा आहे, चांगला असावा. कसा मिळेल. तिची एक आशा असते की मला भलं ती सर्व्हिसवाला नसू द्या पण जीवाला जीव देणारा पाहिजे, मला फुलागत जपणारा पाहिजे. आणि आज तुम्ही म्हणसाल आणि अरे अनेक ठिकाणी बघितलंय पैशाला किंमत नाही हो, जिथं पैशाला किंमत आहे ना बहिणीनं तिथं नात्याला किंमत नाही. तिथं नात्याला किंमत नाही. नात्याला किंमत तेव्हाच असते जेव्हा आपला जोडीदार आपली कडेवर साथ देतो, तिचं सुख दुःख सगळं जाणतो, तिच्या डोळ्यात बघून काय चाललंय तिच्या मनात ओळखणारा लागतो. आणि ज्या वेळेस तिच्या डोळ्यात काय चाललंय बघून ओळखतो नाही ती खरं प्रेम आणि ती खरा जोडीदार आयुष्याचा. आजकाल पैशानं सगळं काय खरेदी करायला येतंय, सगळं आणा येतंय, पण पैशानं सुख खरेदी कधीच करता येत सुख खरंच कधीच करता येत नाही. घर बांधतंय सगळं सगळं होतंय, पण आयुष्याचा जोडीदार चांगला मिळवू शकत नाही. नशीबच लागते तर आयुष्याचा जोडीदार चांगला मिळाला. आज तसं विचार केला तर बाय मग आमची काय एवढी इमोशनल झाली मलाच काही कळ नाही. अगं प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा क्षण येतो, पण तुला का वाईट वाटायला लागलं? वाईट मला वाटत नाही. वाईट त्या आयांचं वाटतं. 2 ज्या आपल्या भाच्यांची लग्न झाली त्या आयांच्या डोळ्यातलं पाणी बघून मला लय वाईट वाटत होतं तेव्हा. त्या तुळशी जसं जसं अक्षर कुदू देऊन रडत होत्या. वाटायचं बाबा इतकं म्हणजे त्यांच्या मनात त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार येत असतील त्यावेळेसच त्यांना रडतच ना, काहीतरी आठवत असेल. अगं त्यांनी आज लहानाची मोठी केली, 20-21 वर्ष तिला सांभाळली आणि आज लगेच परकेच्या हवाली करून एकाच क्षणात ती जाणार म्हणल्यावर मग त्यांना त्यांचा जीव काहीतरी त्यांना म्हणत असेल, आत्मा काहीतरी बोलत असेल ना, मन त्यांचं काहीतरी त्यांना खात असेल का नाही? लय वाईट वाटलं मला सुद्धा ते बघितलं. अक्षरशः मी म्हणलं जुतीला जुता म्हणजे आपली लेक सुद्धा अशी जायची, आपल्या सुद्धा कोणाच तरी लेकी घ्यायच्या त्या, आपलं कसं व्हायचं ग? आपल्याकडं त्यांना चांगलं जपता येईल का? आपल्याकडं काय चुकल का? खरं लय विचार पळतेत, असं थांबत नाही तर एका जागेला विचार सनाट पळतेत. आणि त्या लग्नाच्या सोहळ्यात जी नाती गुती आपली हरवलेली असते, ती चुकलेली असते, ती रुसलेली असते, ती फुगलेली असते, ती नाती गुती मिळते, ती एकामेकाला बोलते, ती रुसवापणा जातो. हीच खरं बहिणीनं लग्न सोहळा ह्याला तर म्हणते ती. सगळी नाती गुती एका जागेला होते.